आमदार चंद्रकांत रघुवंशी विरोधात 16 एप्रिलला बेमुदत धरणे आंदोलन. लोकसेवा न्यूज 24 तास, नंदुरबार प्रतिनिधी. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनींबाबत मोठा वाद निर्माण झाला असून विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आदिवासींच्या विविध प्रकारच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप केल्याचा गंभीर आरोप करत येत्या 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे आरोप? आदिवासी संघटनांच्या निवेदनानुसार आमदार रघुवंशी यांनी आदिवासींच्या गुरेचरण जमीन, देवस्थान जमीन, इनामी जमीन, कुळ कायदा जमीन, शासकीय जमीन, महार वतन जमीन यांसह विविध जमिनी अवैध व बेकायदेशीर पद्धतीने हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आधी दिले होते निवेदन. या संदर्भात आदिवासी संघटनांनी 25 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले होते. त्यानंतर 17 सप्टेंबर 2025 रोजी हा विषय विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पाठवण्यात आला. मात्र 1 वर्ष उलटूनही कोणतीही ठोस चौकशी न झाल्यामुळे संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 15 दिवसांचं अल्टिमेटम. संघटनांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील 15 दिवसात सखोल चौकशी करून संबंधित जमिनी सरकार जमा कराव्यात, अन्यथा 16 एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप. आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. जमिनींची चौकशी न करता आमदारांना वाचवले जात आहे, असा आरोप करण्यात आला. संघटनांचा संताप. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांवर टीका करत म्हटले की उलटा चोर कोतवाल को कांटे या म्हणीप्रमाणे स्वतःवर आरोप असताना आमदार विधान परिषदेत आदिवासींच्या जमिनींचा मुद्दा उपस्थित करत आहेत. आपले ठेवायचे झाकून व दुसऱ्यांचे बघायचे वाकून असा टोला देखील लगावण्यात आला. कोण होते उपस्थित? या निवेदनावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये रोहिदास वळवी, राज्य सचिव भारतीय स्वाभिमानी संघ, रवींद्र वळवी, कार्याध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा ब्रिगेड, सुशील कुमार पावरा, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, पंकज वळवी, जिल्हाध्यक्ष भारतीय स्वाभिमानी संघ, अजय वळवी, तालुकाध्यक्ष नंदुरबार. पुढे काय? या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि चौकशी कधी सुरू होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान 16 एप्रिलला होणाऱ्या आंदोलनामुळे नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. चंद्रकांत रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी त्यांच्या हमीपत्रामध्ये ज्या जमिनी दिल्या होत्या त्या जमिनीला त्या हमीपत्राचा आधार बनवून 25 मार्च 2025 पासून आम्ही तमाम नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी त्यांनी ज्या बेकायदेशीर त्यांनी 7/12वर व्हाईटनर लावून त्या जमिनी हडप केल्या होत्या, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं, आंदोलन केली होती आणि त्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. माननीय जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम यांनी आम्हाला 17/9/2025ला असं एक पत्र दिलं होतं की आम्ही विभागीय आयुक्त नाशिक आणि शासनाला एक पत्र लिहितोय आणि तिकडनं जर पत्र आलं तर आम्ही ज्या तमाम जमिनी आहेत त्यांच्या सकल चौकशी करून त्या भूमाफियावर आम्ही कडक कारवाई करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं. परंतु त्या घटनेला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु अजूनपर्यंत त्या जमिनीवर कारवाई केली नाही किंवा त्या भूमाफियावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की जिल्हाधिकारी मॅडम आणि या जिल्ह्याचे महसूलचे अधिकारी या राजकारणी या भूमाफियाच्या दबावाच्या पोटी दबावावर काम करत आहे का असं आमच्या डायरेक्ट त्यांच्यावर आरोप आहेत. म्हणून सदर जमिनीवर चौकशी होऊन त्या जमिनीत सरकार जमा नाही केल्या तर 16 एप्रिल 2026 पासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत.
या चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया आता विधान परिषदमध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की अशा पद्धतीच्या जमिनी हडप केलेल्या आहे भूमाफियाने. अहो तुम्ही भूमाफियांचे बाप आहात, म्हणजे दुसऱ्याचं बघायचं वाकून आणि स्वतःचे झाकून ठेवायचं, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचे तुम्ही तिथे मागणी करत आहोत. जर तुम्ही खरखरच प्रामाणिक असाल, खरखरच तुम्ही रामभक्त असाल तर त्या रामाची जमीन जी बळकवली आहे ती जमीन आधी परत करा, असं तुम्हाला आम्ही आवाहन करत आहोत. तुम्ही आम्हाला 1 to 1 अशा पद्धतीने भरपूर चॅलेंज दिले होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर सुभाष चौकामध्ये किंवा तुम्हाला पटेल आम्हाला आव्हान करा, त्या ठिकाणी आम्ही येऊन तुम्हाला आम्ही सगळे पुरावे देऊन आम्ही त्या तुम्ही जमिनी कशा बळकवल्या आहे ते आम्ही सिद्ध करू शकतो. म्हणून मिताली शेट्टी मॅडम याच्या कार्यालयासमोर या सगळ्या मुद्द्यांना आधार बनवून आम्ही बेमुदत आंदोलनाला बसणार आहोत. आणि यासाठीच आम्ही आज मॅडमांना निवेदन दिलं आहे. जय आदिवासी, जय संविधान. विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी, गुरुचरण जमिनी, देवस्थानच्या जमिनी, कूड कायद्याच्या जमिनी, सरकारी जमिनी, महार वतनाच्या जमिनी इत्यादी अनेक जमिनी ह्या अवैधरित्या व बेकायदेशीर हडप केलेल्या आहेत. त्या सर्व जमिनींची सखोल चौकशी होऊन या जमिनी सरकार जमा व्हाव्यात, मूळ मालकाला परत करण्यात याव्यात, या मागणीसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक 16 एप्रिल 2026 पासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करणार आहोत.